मी मकरंद कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता. आजची प्रेस घेण्याचा उद्देश हा आहे की परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजासाठी सरकारनं स्थापन केलं, पण ते स्थापन केलं हा नावापुरतं आहे. ती एका अर्थानं ब्राह्मण समाजाची केलेली फसवणूक आहे. तर तुम्ही म्हणाल कसं, तर त्याचं असं की 14 डिसेंबर 2023 रोजी पहिल्यांदा परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय झाला आणि 50 कोटीची तरतूद करून घोषणा करण्यात आली. त्याच्यानंतर कोणतीही त्याच्यात कारवाई झाली नाही. 4 सप्टेंबर 2024 रोजी परत सह्याद्री इथं बैठक झाली आणि त्या बैठकीला तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली आणि त्याला प्रशासनाला निर्देश देण्यात आले की महामंडळ स्थापन करण्याची कारवाई करावी. त्याप्रमाणे 23/9/2024 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय करण्यात आला की परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं. त्याप्रमाणे इलेक्शन्स तोंडावर होत्यामुळे ह्या घाई गडबडीत निर्णय घेण्यात आला आणि घाई गडबडीनं इलेक्शनच्या तोंडावर 14 ऑक्टोबर 2024 रोजी महामंडळाचे अध्यक्ष डिक्लेअर करण्यात आले. महामंडळ स्थापन झालेलं नव्हतं. तसं असताना महामंडळाचे अध्यक्ष डिक्लेअर करण्यात आले. इलेक्शन झाली, काही कालावधी गेला. अर्थसंकल्पीय वर्ष 25-26 त्याच्यासाठी आपल्याला निधीची 10 कोटीची तरतूद करण्यात आली आणि 10 कोटीची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आणि अर्थसंकल्पीय 25-26 करण्यात आली आणि 1 मे 2025 रोजी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं. तरी कार्यालयाचं उद्घाटन झालं पण महामंडळ स्थापन झालेलं नाही. त्या कार्यालयात जे उद्घाटन केलं त्या कार्यालयासाठी जो खर्च करण्यात आला त्या खर्चाला प्रशासकीय मान्यता कधी दिली? 6 मे 2025 आणि उद्घाटन कधी केलं? 1 मेला. 23 जुलै 2025 658 चौरस स्क्वेअर फीटची तात्पुरत्या स्वरूपात कार्यालय घेण्यात यावं अशी मान्यता देण्यात आली. 23 जुलैला कार्यालयाचं उद्घाटन कधी झालं? 1 मेला. त्याच्यानंतर प्रत्यक्षात महामंडळ स्थापन झालं 3 ऑक्टोबर 2025 रोजी आणि त्याची योजना, त्याच्यासाठी जे तुमचं संचालक मंडळ वगैरे लागेल ते जे मंडळ लागणार आहे त्याचा निर्णय झाला 3 ऑक्टोबरमध्ये निर्णय झाला आणि 19 सप्टेंबरला त्याच्या बॉडीला मान्यता देण्यात आली. 19 ऑगस्टला त्याला मान्यता देण्यात आली त्यांच्या संचालक आणि आर्टिकल मेमोरंडमला 19/8ला मान्यता देण्यात आली. आणि वैशिष्ट्य म्हणजे 4 नोव्हेंबरला जी योजना व्याज परतावा योजना जाहीर केली त्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे, त्यातल्या अटी शर्ती अशा आहेत की वय वर्ष 48 ते वय वर्ष 45 पर्यंतच्या वयाच्या लोकांना ही योजना लागू होईल. पण वय वर्ष 60 आहे. ब्राह्मण समाजातील जे पौरोहित्य करणारे लोक आहेत त्यांचा 60 वर्षाचा काल आहे. त्यांनी काय करायचं? त्यांच्यासाठी योजना उपयोगाची नाही आणि सरकारनं त्या योजनेमध्ये 50 लाभार्थींना देण्यात येईल असं मंजूर केलं. म्हणजे 50 आणि अट अशी आहे की त्यातली दुसरी मॅक्झिमम कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये, म्हणजे 15 लाखापर्यंत 1.5 लाखापर्यंत 1.5 लाख व्याज हे दिलं जाईल. म्हणजे साधारणपणे 1.5 लाख प्रत्येक एका लाभार्थ्याला, याप्रमाणे 50 लाभार्थ्यांना 75 लाख. अगदी आपण पकडलं ज्याला कमी जास्त मॅक्झिमम 1 कोटी 2 लाख रुपये देतील. म्हणजे 75 लाख ते 1 कोटीच्या दरम्यानच ह्या योजनेचा निधी वितरित होईल आणि 50 लाभार्थी. हा ब्राह्मण समाज 1 कोटी लोक आहेत, लोकसंख्या 1 कोटी आहे, त्यात फक्त 50 कसे शोधणार हा एक प्रश्न आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 50 कोटीची जाहिरातबाजी, 10 कोटीची तरतूद आणि प्रत्यक्ष ज्यावेळी द्यायची वेळ येते त्यावेळी फक्त 70-75 हजार ते मॅक्झिमम 1 कोटी. हा फसवणुकीचा प्रकार आहे. हे भूलभुलई आहे. ह्यांनी जेवढा निवडणुकीच्या जाहिरातीवरती खर्च केला ब्राह्मण समाजाला दिलं म्हणून, ते जरी दिलं असतं तरी आज कित्येक त्याच्यात लाभार्थी झाले असते. आणि ह्या योजनेतनं
नुसत्या भूलथापा दिल्या गेल्या, याच्यात काही निधी दिला गेला नाही, काही नाही. आज कोणताही अस्तित्वात नाही. 19 लाख रुपये तुम्ही खर्च केले, ही अनियमितता आहे. ह्याच्यावरती आमचं असं म्हणणंच नाही की तुम्ही भ्रष्टाचार झालेला आहे, पण हा अनियमिततापणा आहे. आणि ह्याच्याबाबत माननीय जयंत पाटील साहेबांनी विधानसभेत आवाज उठवला होता, प्रश्न विचारले होते, हे होतं तरीसुद्धा त्या सरकार त्याची दखल घेत नाही, त्याचे उत्तरं देत नाही. ही या सरकारची घोर फसवणूक आहे. ब्राह्मण समाजाच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत आणि हा फडणवीस सरकार किंवा महायुती सरकारने चक्क ब्राह्मण समाजाची फसवणूक केलेली आहे. अशीच परिस्थिती सर्व महामंडळाची आहे. हे मी परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं एक उदाहरण दिलेलं आहे. राजपूत असतील, कैकाडी समाजाची, ज्या ज्या समाजासाठी यांनी 17 महामंडळ स्थापन केली त्याची हीच परिस्थिती आहे. कुठल्याही महामंडळाची वेगळी परिस्थिती नाही आहे. ही शोकांतिक आहे आणि याचा सरकारनं कुठंतरी उत्तरदायित्व घेऊन याचं सरकारने एक व्हाईट पेपर जाहीर करावा आणि याचं समाजाला उत्तर द्यावं.